या आहेत आमच्या पवार काकू. बाहेर लहान मुलांना अंघोळ घालण्यासाठी किती पैसे घेतात हे मला माहीत नाही. पण जेव्हा मी काकूंना विचारले तेव्हा त्या मायेने म्हणाल्या, "तू आमच्या मुलीसारखी आहेस. मी घालेन तिला अंघोळ." आज सिया 6 महिन्यांची झाली आहे, पण काकूंचा तोच जिव्हाळा आजही कायम आहे. त्या रोज येतात, सियाला अंघोळ घालतात आणि तेवढंच नाही तर कधी-कधी तिला पुसून, थोपटून, झोपवून मगच त्या घरी जातात. शेजारची माणसंही कधी आपल्या फॅमिलीचा हिस्सा होऊन जातात हे समजतच नाही. सिया पण त्यांना खूप लहानपणापासून ओळखते. त्यांचा आवाज कितीही लांबून आला तरी तिला तो ओळखू येतो. रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाचं हे मानलेलं नातं किती घट्ट आणि निस्वार्थी असू शकतं याचं हे जिवंत उदाहरण आहे. आजच्या काळात स्वार्थाशिवाय कोणीही कोणासाठी काहीच करत नाही, पण तुम्ही तिला स्वतःच्या नातीसारखं जपलं. अंघोळ घालण्यापासून ते तिला थोपटून झोपेपर्यंत यांनी जे काही केलं त्यामुळे मला त्यांची साथ एका आईसारखी वाटली. यांची पूर्ण फॅमिली आमच्या शेजारी म्हणून नाही तर आमच्या हक्काच्या फॅमिलीचा एक हिस्सा म्हणून कायम आमच्या सोबत असतील. तुमचं हे प्रेम असंच आमच्यावर कायम राहू द्या.